पाकिस्तानला हादरवणारी बातमी। पंतप्रधान मोदींच्या त्या आदेशानंतर पाकिस्तानची झोप उडाली। मध्यरात्री 1:30 वाजता घेतली पत्रकार परिषद। पीएम मोदींचा पाकिस्तानला मोठा झटका। पीएम मोदींचा सैन्याला असा नेमका कोणता आदेश? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडी चांगल्याच वाढल्या आहेत। तेथे अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात आहेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दल प्रमुख, संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला आहे। तसंच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही वेळ ठरवा, टार्गेट ठरवा असे निर्देशही दिले आहेत। पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणे हा राष्ट्रीय संकल्प आहे असे मोदींनी या बैठकीत सांगितले। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य प्रमुख आणि सीडीएस अनिल चौहान उपस्थित होते। सैन्याला त्यांच्या हिशोबाने ऑपरेशन करण्याची मोकळीक आहे असं पीएम मोदी यांनी स्पष्ट केलंय। पंतप्रधान मोदींची कठोर भूमिका आणि सुरक्षा एजन्सीच्या सातत्याने सुरू असलेल्या बैठका यावरून भारत आता कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत। भारताची संभाव्य सैन्य कारवाई आणि राजनीतिक निर्णयांबद्दल या बैठकीत विस्ताराने चर्चा झाल्याची शक्यता आहे। बैठकीत हे स्पष्ट करण्यात आले, ऑपरेशनचा निर्णय सैन्याला घ्यायचा आहे। याचा अर्थ असा आहे की भारताची प्रत्युत्तराची कारवाई कशी असेल, त्यासाठी कुठली वेळ उत्तम असेल हे सैन्य ठरवेल। टार्गेटमध्ये कोण असेल हे सुद्धा सैन्यच ठरवेल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रारंभी उचललेली पावलं आणि संकल्प यामुळे मात्र पाकिस्तानात खळबळ उडाली आहे। पीएम मोदी यांनी सैन्याला पूर्ण मोकळीक दिल्याने तिथले सत्ताधारी टेन्शनमध्ये आले आहेत। पाकिस्तानी सैन्य हाय अलर्टवर आहे। भारत प्रत्युत्तराची कारवाई कशी करेल ही भीती त्यांच्या मनात आहे। पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने आपल्या कुटुंबांना परदेशात पाठवलंय। पाकिस्तानने एलओसीवर सैन्य तैनाती सुद्धा वाढवली आहे आणि काल झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले असून पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली। यावेळी पाकिस्तानकडून भारताबद्दल एक नवा दावा करण्यात आलाय। पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये त्यांनी भारताबद्दल नवा दावा केला। यावेळी त्यांनी दावा केला आहे की भारत पहलगाम हल्ल्याच्या घटनेचा खोटा बहाणा करून येत्या 24 किंवा 36 तासात लष्करी हल्ला करू शकतो, अशी विश्वसनीय गुप्त माहिती समोर आली आहे। जर भारताने अशा प्रकारे कार्यवाही केली तर आम्ही त्या कार्यवाहीला आक्रमकरित्या प्रत्युत्तर देऊ, असं अताउल्लाह तरार यांनी म्हटलंय। पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी ठरलाय। या संकटाची वेदना आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो। जगामध्ये आम्ही नेहमीच याचा निषेध केलाय। सत्य शोधण्यासाठी तज्ञांच्या एका निष्पक्ष आयोगामार्फत विश्वसनीय, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी पाकिस्तानने दर्शवली आहे। पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे कोणत्याही किमतीत संरक्षण करण्याच्या संकल्पाचा मी इथे पुनरुच्चार करतो। तसेच कोणत्याही आक्रमक कारवाईला निर्णयात्मक प्रत्युत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानचे माहिती मंत्री यांनी म्हटलंय। रॉयटर्सच्या वृत्तानुसार यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली होती। पाकिस्तान हाय अलर्टवर आहे, परंतु जेव्हा देशाच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण होईल तेव्हा आम्ही अणुबॉम्बचा वापर करू, असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं। आता भारतीय सैन्य नेमकी काय कारवाई करणार? भारताने कारवाई केलीच तर पाकिस्तान त्याला नेमकं कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पंतप्रधान मोदींनी सैन्याला मोकळीक दिल्यानंतर भारत कधीही आणि कुठल्याही वेळी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली। दहशतवादी आणि त्यांच्या हँडलर्स विरुद्ध कशा प्रकारची कारवाई होईल याबद्दल कुठलाही अंदाज लावणं म्हणजे घाईच ठरेल, कारण सैन्याकडून सिक्रेट ऑपरेशन्स केले जातात। पण एक मात्र निश्चित आहे, 26 निरपराधांच्या हत्येचा बदला घेतला जाईल।